आज आपण इथे बँकिंगची सब्जेक्ट स्टार्ट करण्यासाठी आहोत. म्हणजे मी तुम्हाला आज जो रिझनिंग मधला एक टॉपिक आहे कोडेड इनइक्वालिटी हा कसा सॉल्व्ह केला जातो बँक एक्झाममध्ये, ह्याला कसं सॉल्व्ह केलं पाहिजे हे आपण समजून घेण्यासाठी इथे आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला इथे सांगेन की लेंदी कॅल्क्युलेशन बँक एक्झाममध्ये चालत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्याचं मी कारण असं का म्हणतोय बघा, कारण वेळ आपल्याला फार कमी दिला जातो आणि ॲक्चुअली जर एक्झामिनरला माहिती आहे की आपण वेळ कमी देतोय म्हणजे तो क्वेशन पण तसा असणार आहे. फक्त आपल्याला त्या क्वेशनकडे बघण्याची जी काही अप्रोच आहे तो बदलला पाहिजे. कारण मॅथ्समध्ये जसं ट्रिक असतात तसं रिझनिंगमध्ये लॉजिक असतं. तर लॉजिकल क्वेशन हे पेन न घेता पण सॉल्व्ह होतात. आता हा टॉपिक फार सुंदर टॉपिक आहे. तर याचे कन्सेप्ट क्लिअर करायला मला एक 5-10 मिनिटं लागतील सुरुवातीला. देन आपण क्वेशन जाता-जाता असं सॉल्व्ह करू शकतो. ठीक विदाऊट पेन. पण त्यासाठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. कारण हा जो टॉपिक आहे बघा, हा जो टॉपिक आहे एक सेकंड मी सांगतो तुम्हाला. बघा, टॉपिकचं नाव आहे कोडेड इनइक्वालिटी. जसं इथे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. एक मिनिट बघा. तर हा जो टॉपिक आहे याचं वेटेज बँक एक्झाम मध्ये 5 मार्काला आहे. असे सरसकट 4 ते 5 प्रश्न येतात. ओके, कधी कधी 4 आलेत, कधी कधी 3 आलेत, कधी कधी 5 आलेत. पण रँडमली याच्यावरती 5 क्वेश्चन जास्त वेळा बघायला मिळाले. तर हा असा टॉपिक आहे जो सगळीकडे येतो. मग ते कुठली परीक्षा असेल, क्लर्क असेल, पीओ असेल, एसओ असेल. तर जर 5 मार्काचा एखादा टॉपिक असेल, तर त्याला तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे आणि सॉल्व्ह करता येणं महत्त्वाचं आणि त्याला वेळेत करणं महत्त्वाचं आहे. तर जर का तुम्ही भरपूर वेळ घेऊन याला सॉल्व्ह करत असाल, तर बाकीचे क्वेश्चन कधी अटेम्प्ट करणार? बरोबर आहे? तर याला स्मार्टली तुम्हाला करता आलं पाहिजे. जर का तुम्ही बँकर बनायचं ड्रीम ठेवला असाल, तर नक्कीच मी म्हणेन हा टॉपिक तुम्ही सिरियसली बघा. आज मी जे सांगेन हे जर का तुम्हाला समजलं, तर हा टॉपिक तुम्हाला कधी डिस्टर्ब करणार नाही. तुम्ही क्वेश्चन जाता-जाता सॉल्व्ह करू शकता. मी माझ्या शब्दावरती कायम आहे. ओके. पेन पण लागत नाही. जस्ट ऑब्झर्वेशनने क्वेश्चन सॉल्व्ह होतात. पण याचे मी तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करेन आणि देन आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर सर्वप्रथम ह्या टॉपिककडे येण्याआधी ओके, बघा असे क्वेश्चन असतात. तुम्हाला मी दाखवतो इथे. क्वेश्चन दिसतील तुम्हाला इथे. लाइक हे बघा. तर हे कोडेड इनइक्वालिटीचे क्वेश्चन आहेत. दिसालेत अशा पद्धतीनं. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला बँक एक्झाममध्ये दिसतील. त्याला कोडेड इनइक्वालिटी म्हणतात. तर हे कसं करायचं आपण त्यावेळेला पुढे बघूया. पण त्याच्या आधी याच्या मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून दाखवेन. तर आपण समजून घ्यायचे कन्सेप्ट काय आहेत. तर बघा. तर ह्याची मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कन्सेप्ट सांगणे 10 मिनिटं वेळ लागेल अराउंड आणि 10 मिनिटाच्या नंतर आपण ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, चला तर मग बघा. तर टॉपिकचं नाव आहे जसं मी म्हटलं कोडेड इनइक्वालिटी. कंपॅरिझन असतं. जसं की हे साइन तुम्हाला माहिती असेल. ह्याला ग्रेटर म्हटलं, ह्याला स्मॉलर म्हणतात, ह्याला इक्वल म्हणतात, बरोबर आहे ना? ह्याला ग्रेटर ऑर इक्वल म्हणतात, ह्याला स्मॉलर ऑर इक्वल म्हणतात. बरोबर आहे का? तर हे साइन आहेत. तर हे साइन तुम्ही जर ऑलरेडी स्टडी केला असेल तर याचा अर्थ काय वेगळा नाही. फक्त तुम्ही त्याला कंपॅरिझन मध्ये घ्या. उत्तर येतात. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये ह्या टॉपिकला कंपॅरिझन असंही म्हणतात. ओके. तर बघा. तर समजा हा ए व्यक्ती आहे असं म्हणतो मी आणि हा बी व्यक्ती आहे समजा. तर मी तुम्हाला इथे क्वेश्चन विचारतोय. ह्या दोघांच्या मध्ये काय काय रिलेशन्स बनू शकतात हो? सांगा मला. काय काय रिलेशन बनू शकतात? म्हणजे ए ह्याच्यापेक्षा मोठा असू शकतो. पहिली पॉसिबिलिटी. ए ह्याच्यापेक्षा लहान असू शकतो. दुसरी पॉसिबिलिटी आणि ए याच्या बरोबरीचा असू शकतो. ही झाली तुमची तिसरी पॉसिबिलिटी. लक्षात आलंय? तर किती पॉसिबिलिटी बनतात? टोटल 3 पॉसिबिलिटी बनतात. समजा मी आहे आणि एक व्यक्ती आहे. त्याचं वय मला माहित नाही. तर आमच्या दोघांच्या मध्ये काय काय पॉसिबिलिटी बनू शकतात? म्हणजे तो माझ्यापेक्षा मोठा असू शकतो. तो माझ्यापेक्षा लहान असू शकतो किंवा तो आणि मी सेम असू शकतो. तर या तीनच पॉसिबिलिटी असू शकतात. ह्याच्या पलीकडे काय पॉसिबिलिटी असू शकते का? नाही. तर या जगात कुठल्याही पॉसिबिलिटी बनू शकत नाही. अननोन असेल तर डाउटफुल म्हटलं जातं. डाउटफुल म्हणजे 3 रिलेशन एक्झिस्ट केले पाहिजे. ग्रेटर, स्मॉलर ऑर इक्वल. तर हे तिन्ही रिलेशन एक्झिस्ट करतात. जर अननोन रिलेशन असेल तर आणि फिक्स असेल तर एक तर तो ग्रेटर पाहिजे, एक तर तो स्मॉलर पाहिजे किंवा एक तर तो इक्वल पाहिजे. तर या बेसिक गोष्ट आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण काही पुढे जाऊया आणि समजून घ्यायचा प्रयत्न करूया. याचे कन्सेप्ट काय आहेत. बघा. ओके, बघा. समजा ए इज ग्रेटर दॅन मी बी म्हटलं. ए इज ग्रेटर दॅन बी आणि बी इज ग्रेटर दॅन सी म्हणूया. ए इज ग्रेटर टू बी आणि बी इज ग्रेटर टू सी. देन हाऊ इज ए टू सी. तर ए आणि सी मध्ये काय रिलेशन आहे असं विचारलं जाईल. तर ह्या केसमध्ये हा याच्यापेक्षा मोठा आहे, हा याच्यापेक्षा मोठा आहे. आता हा याच्यापेक्षा मोठा आहे. आता हा याच्यापेक्षा मोठा दिसतोय म्हणजे हा डेफिनेटली ह्याच्यापेक्षा पण काय पाहिजे? मोठाच पाहिजे ना. म्हणजे ह्याला काय म्हणू शकतो आपण? ए मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. म्हणजे ह्याला उलटे म्हणू शकता तुम्ही. बी लहान आहे कोणापेक्षा सांगा? एक सेकंड, सॉरी मी बी म्हटलं, सी पर्यंत जायचं होतं आपल्याला. एक मिनिट. ए मोठा आहे बी पेक्षा तर ए मोठा आहे सी पेक्षा पण. तर बरोबरच आहे. आपण तिसऱ्या पर्सन जवळ चाललोय तर दोघांच्या मध्ये कोणतं कॉमन पाहिजेच. तर ए मोठा आहे सी पेक्षा म्हणजे सी काय झाला सांगा? लहान झाला. कोणापेक्षा? ए पेक्षा. तर कन्क्लुजन असं असेल किंवा असं असेल. तर हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. लक्षात आले का? दोन्ही गोष्टी बरोबर आहे. तर एक्झामला तुम्हाला ए ग्रेटर दॅन सी म्हटलं तरी करेक्ट आहे. तर एक्झामला तुम्हाला सी स्मॉलर दॅन ए म्हटलं तरी हे पण बरोबर आहे. आता पुढे बघा.
आता पुढे जातोय मी. पुढे एक सेकंड, जस्ट आता पुढे जर का समजा असं दिलं असेल तर, म्हणजे ए ग्रेटर दॅन बी आणि बी इज ग्रेटर ऑर इक्वल टू सी असं आहे समजा. तर साईन कधी लक्षात ठेवायचं, एकाच वेनं पाहिजे. साईन जर एकाच वेनं असतील तरच उत्तरं देता येतात. साईन जर एकाच वेनं नसतील म्हणजे उलट सुलट झाले असेल तर रिलेशन डाऊटफुल बनतं, असं सांगता येत नाही. तर ह्या केसमध्ये उत्तर काय पाहिजे बघा, डबल साईन सिंगल साईन मध्ये उत्तर सिंगल साईन येतं. सिंगल साईन कसं मी सांगतो तुम्हाला, कारण ह्याचा अर्थ कसा बनतो बघा, बी हा एक तर याच्यापेक्षा मोठा असणार किंवा बी हा याच्या बरोबरीच असणार, ग्रेटर ऑर इक्वल म्हणजे हे पाहिजे किंवा हे पाहिजे. आणि हे दोघं तर सेमच आहेत, ए आणि बी, म्हणजे ए हिथं पण मोठा होतो, ए हिथं पण मोठा होतो. तर ही आहे पॉसिबिलिटी नंबर 1 आणि ही आहे तुमची पॉसिबिलिटी नंबर 2. तर मला सांगा ह्या पॉसिबिलिटीनुसार माझं उत्तर काय पाहिजे, ग्रेटर ग्रेटर मध्ये ग्रेटरच येते, ए ग्रेटर दॅन सी, आणि हे दोघं सेम आहेत बघा, इक्वल आहे, इक्वल म्हणजे सेम. तर हा याच्यापेक्षा मोठा म्हणजे हा याच्यापेक्षा पण मोठाच पाहिजे. इक्वल साइन आले की तुम्ही इग्नोर करा, इग्नोर केल्यानंतर जे साइन तुमच्याकडे राहतं ते तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे ए ग्रेटर टू काय असणार आहे सांगा, सी असणार आहे. तर हे पण इथं बरोबर आहे, हे पण इथं करेक्ट आहे. म्हणजे दोन्ही जर विचार केला तर दोन्हीकडे आन्सर माझं सेम आले, ग्रेटर टू सी. म्हणजे डबल साइन सिंगल साइन असेल तर डायरेक्टली उत्तर काय येतं, सिंगल साइन येतं, असं लक्षात ठेवायचं. डबल आणि सिंगल मध्ये सिंगल येतं, सिंगल सिंगल मध्ये काय येतं, आपण ह्याची आधी सुरुवाती कन्सेप्ट बघितली, सिंगलच येते. लक्षात आलं, एक सेकंड. आता पुढे बघा, हे लक्षात आलं असेल तुमच्या, असं म्हणतो मी. तर मी पुढे जातोय. पुढे जर का तुम्ही चेक केला तर समजा असं दिलं असेल तर ए स्मॉलर टू बी आणि बी स्मॉलर टू सी, तर उत्तर कसं पाहिजे सांगा, ए स्मॉलर टू सी पाहिजे. ग्रेटर ग्रेटर मध्ये ग्रेटर येते, सुरुवातीला बघितलं तसं. स्मॉलर स्मॉलर मध्ये काय पाहिजे, स्मॉलर पाहिजे. ओके, साइन एक तर इकडे पाहिजेत अशा पद्धतीनं, किंवा एक तर साइन तिकडे पाहिजेत अशा पद्धतीनं. तिकडं असेल तरी चालेल, इकडं असेल तरी पण चालेल, तरच उत्तर देता येतात. इकडे एक तिकडे झालं तर उत्तर देता येत नाही, तसं मी पुढे सांगेनच तुम्हाला. आता पुढे बघा, जसं की तुम्हाला असं दिलंय, ए ग्रेटर ऑर इक्वल टू बी आणि बी ग्रेटर ऑर इक्वल टू सी. तर ह्या केसमध्ये डबल साइन उत्तर डबल साइनच आला पाहिजे. दोन्हीकडे साइन सेम आहे, रिझल्ट पण सेमच येतो. तर ह्याला काय म्हटलं जाईल, ए इज ग्रेटर ऑर इक्वल टू सी म्हटलं जाईल. बघा मी कन्सेप्ट क्लिअर करलोय, कारण कन्सेप्ट क्लिअर झाली तरच तुम्हाला मास्टर टेक्निक समजेल, स्मार्ट पद्धत समजेल, सॉल्व्ह कसं केलं जातं. आता पुढे बघा, ए ग्रेटर इक्वल टू सी आहे, ह्याचं उत्तर उलट असं पण असू शकते, सी स्मॉलर इक्वल टू ए असेल, तर हे पण करेक्ट करेक्ट आहे ना. आता पुढे बघा, मग पुढे विचार केला तर ह्याला एक्झामिनर काय करतो, काय करायला फोडून देतो. पहिल्या कन्क्लुजन मध्ये असं म्हणतील ते ए ग्रेटर आहे सी पेक्षा, आणि दुसऱ्यामध्ये म्हणतील ए इक्वल आहे सी पेक्षा. तर मला सांगा, हे किंवा हे असू शकते, ग्रेटर पण असू शकते, इक्वल पण असू शकतं. तर ह्याला आयदर ऑर म्हटलं जातं, बोथ नाही, आयदर ऑर. आयदर फर्स्ट ऑर काय म्हटलं जाईल, सेकंड. हे असेल किंवा हे असेल, दोन्हीपैकी कुठलं तरी एक असेल. जर असं साइन दिलं असेल तर डायरेक्टली हे बरोबरच आहे. पण ह्या साइनला फोडला तर ह्याला म्हणते वेळेस आपण कसं म्हणतो, ग्रेटर ऑर इक्वल, म्हणजे एकतर हे असेल किंवा एकतर हे असेल, म्हणजे आयदर फर्स्ट ऑर सेकंड असा माझा पर्याय असला पाहिजे. लक्षात आलं. आता पुढे जाऊया, मग पुढचा प्रकार. पुढे जर समजा असं असेल तर मग ए स्मॉलर इक्वल टू बी आणि बी स्मॉलर इक्वल टू सी, तर उत्तर काय पाहिजे तुमचं सांगा. इकडे साइन आहे तर रिझल्ट तुमचा असा असणार आहे, ए स्मॉलर इक्वल टू सी. याला फोडला तर ए स्मॉलर ऑर इक्वल बनतो, म्हणजे आयदर ऑर मध्ये रिलेशन जायला लागेल. तर जर न फोडता दिलं तर असं पाहिजे, आणि फोडून दिलं तर आयदर स्मॉलर ऑर इक्वल म्हटलं पाहिजे. अशा पद्धतीचे उत्तर असते. करेक्ट. आता सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट. ओके बघा, जसं की समजा मी तुम्हाला इथं असं दिलेलं आहे, ए ग्रेटर टू बी आणि बी स्मॉलर टू सी असं. ए ग्रेटर टू बी आणि बी स्मॉलर टू सी जर असं असेल तर इथं रिलेशन काढणं अवघड होऊन जाते बघा. कारण आतापर्यंत मी काय केलं होतं, एक तर तिकडच्या वेनं सायन्स घेतले होते किंवा एकतर इकडच्या वेनं साइन घेतले होते. आता साइन तुमचे अपोजिट झाले, तर अपोजिट झाले असतील तर रिलेशन काय एक्झिस्ट करणार, ए आणि सी मध्ये, तर सांगता येत नाही. डाऊटफुल रिलेशन बनतं. येत नाही म्हणजे असं नाही, नो रिलेशन. आन्सर निघतं पण डाऊटफुल निघतं. कसं आपण ते बघूया. बघा, आता दोघांच्या मध्ये बी कॉमन आहे, मी बी ला साइडला घेतो. आता मला सांगा, बी चं रिलेशन ए सोबत पण आहे आणि बी चं रिलेशन कोणासोबत आहे, सी सोबत पण आहे. आता ए मोठा आहे बी पेक्षा, म्हणजे बी काय झाला सांगा, लहान झाला. ए मोठा आहे म्हणजे बी लहान झाला ना, आणि बी अगेन लहानच आहे कोणापेक्षा, सी पेक्षा. म्हणजे याचा अर्थ असा आहे, बी हा ह्या दोघांच्या पेक्षा पण काय आहे, लहान आहे. बरोबर आहे का.
बी हा ह्या दोघांच्या पेक्षा लहान आहे. तर पहिली व्यक्ती आणि तिसरी व्यक्ती इथं अननोन बनते. अननोन. समजा तुम्ही एक आहात, तुमची मैत्रीण एक आहे आणि त्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. लक्षात आलंय? तर तुमची मैत्रीण ह्या दोघांच्या पेक्षा तुमच्या लहान आहे. पहिल्या व्यक्तीपेक्षा आणि तिसऱ्या व्यक्तीपेक्षा लहान. तर फर्स्ट व्यक्ती आणि थर्ड व्यक्ती अननोन बनतात. अननोन म्हणजे ते एकामेकांसोबत एक मोठी असू शकते किंवा ती लहान पण असू शकते किंवा बरोबर पण असू शकते. काही रिलेशन त्या दोघींच्या मध्ये एक्झिस्ट करते. म्हणजे ज्या वेळेला साइन अपोजिट येतं तर रिलेशन डाउटफुल बनतं. काय म्हणतो म्हटलं मी? डाउटफुल. डाउटफुल म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये काय एक्झिस्ट करते समजत नाही. आता इथे मी काही कन्क्लुजन्स लिहितो. आता काय बरोबर आहे ते बघूया चला. मी तर पहिलं कन्क्लुजन लिहितो चला इथं. तर पहिलं कन्क्लुजन आहे समजा A इज ग्रेटर टू C आणि सेकंड मध्ये मी म्हणतोय A इज स्मॉलर इक्वल टू C असं कन्क्लुजन आहे दोन माझ्याकडे. तर मला सांगा जर का डाउटफुल रिलेशन असेल तर मी सुरुवातीला सांगितलं काय काय रिलेशन एक्झिस्ट करतात. मग तो ग्रेटर असू शकतो, स्मॉलर असू शकतो किंवा इक्वल पण असू शकतो. ह्यातलं कुठलं पण एक्झिस्ट करू शकतं. तर मला सांगा ग्रेटर असण्याची शक्यता आहे का? आहे. स्मॉलर असण्याची शक्यता आहे का? आहे. इक्वल असण्याची शक्यता आहे का? आहे. तर मला सांगा हे तिन्ही असू शकत नाहीत. कुठल्या ह्या जगामध्ये कुठे पण जाऊ देत, ह्या दोघांच्या मध्ये अननोन रिलेशन बनत असेल तर हे तीनच एक्झिस्ट करतात. मग हे तिन्ही साइन जर का ते दिले असतील तर ह्यातलं काही ना काही यायला पाहिजेच की. म्हणजे काय रिलेशन येणारच नाही म्हणजे काय? येणारच नाही म्हणजे काही ना काहीतरी एक्झिस्ट करतं. मी म्हणतो तुम्ही आहात आणि तुमचा मित्र कोण आहे माहित नाही. तो अमेरिकेत बसलाय. तुमचं अननोन रिलेशन आहे. पण अननोन आहे म्हणजे तो एकतर मोठा तर असणार, लहान तर नसणार किंवा बरोबरीचा असणार. काय रिलेशनच नाही तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. असं कधी होईल का? नाही होणार. तर ज्यावेळेला मी कंपॅरिझन करेन एजेसनुसार तर काही ना काही रिलेशन असणारच. म्हणजे काय नाही काय असणार म्हणजे काय? एक तर ग्रेटर, एक तर स्मॉलर किंवा एक तर इक्वल. ह्याच्या पलीकडे काय असू शकते का? नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, की ह्यातलं कुठलं नाही कुठलं असायला पाहिजे. जगातल्या सगळ्या पॉसिबिलिटी मी कव्हर केलीत. म्हणजे हे पण असू शकतं, हे पण असू शकते किंवा हे पण असू शकतं. म्हणजेच ह्याला बोथ नाही म्हणायचं. आयदर हे असेल तर हे नसणार किंवा हे असेल तर हे नसणार. कुठलं तरी एक पाहिजे. आयदर आयदर फर्स्ट ऑर सेकंड फॉलोज असा इथं ऑप्शन असला पाहिजे. तर ह्याला आयदर म्हणतात. बरीच मुलं काय करतात मी सांगतो. जर अपोजिट आलं जर अपोजिट आलं तर अपोजिट आलं की त्याला डायरेक्टली नो रिलेशन म्हणतात तर रॉंग करतात. रॉंग करतात. रॉंग म्हणजे काय? रिलेशन बनत नाही म्हणतात. तर रॉंग कुठं बनते मी तुम्हाला सांगतो. हे बघा. आता इथं मी पहिलं कन्क्लुजन देतोय ह्याच्यावरती. A इज ग्रेटर दॅन C आणि सेकंड लिहितोय A इज स्मॉलर दॅन C असं आहे समजा. आता मला सांगा ह्या दोघांच्या मध्ये किती रिलेशन आले होते? 3 आले होते. एक ग्रेटर असण्याची शक्यता आहे का? आहे. स्मॉलर असण्याची शक्यता आहे का? आहे. पण इक्वल असण्याची शक्यता पण आहे. मग इक्वलला इथं कन्सिडर केले का सांगा? नाही. म्हणजे स्ट्रॉंगली मी ह्या दोन मधूनच उत्तर निघतंय. स्ट्रॉंगली हे दोनच प्रेडिक्ट करू शकतो. असं आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ हे मी सपोर्टलेस आहे म्हणेन, हे पण सपोर्टलेस आहे. म्हणजे क्लिअरली ह्याच्यातूनच उत्तर भरते असं मी नाही सांगू शकत. म्हणजे ह्याचा अर्थ बनतो, की तिसरं साइन पण असू शकतंय. म्हणजे ह्या केसमध्ये हे दोन्ही चुकीचे आहेत. हे आणि हे दोन्ही चुकीचे आहेत. म्हणजे शॉर्टमध्ये असं समजा, ज्यावेळेला रिलेशन डाउटफुल असतं, त्यावेळेला तिथं 3 साइन एक्झिस्ट करायला पाहिजे. तरच त्याला मी आयदर हे असेल किंवा ते असेल, ह्यातलं कुठलं नाही कुठलं असेल असं म्हणू शकतो. पण ज्यावेळेला रिलेशन डाउटफुल असतं, त्यावेळेला त्यातले कुठलेही तुम्हाला 2 साइन दिले असेल तर उत्तर निघत नाही. मग ते नायदर नॉर बनतं. हे पण नाही, ते पण नाही. लक्षात आलंय? तर इथं मी दोन्ही चुकीचे म्हणेन, पण इथं मी दोन्ही चुकीचे नाही म्हणणार. हे असेल किंवा ह्यातलं कुठलं नाही कुठलं असायला पाहिजे. तर याला आयदर म्हणतात, याला नायदर म्हणतात. लक्षात आले? आयदर कधी येतं, नायदर कधी येतं? 3 साइन ज्यावेळेला पॉसिबल आहेत, त्यावेळेला तिन्ही पण पाहिजेत. कुठलं पण असू शकतंय. पण 3 साइन ज्यावेळेला पॉसिबल आहे, त्यावेळेला तुम्ही 2च द्याल आणि सांगा मग त्यातलं कुठलं आहे? तर सांगू शकतो का आपण? नाही. तिसरं पण असू शकते कारण आपल्याला फिक्स माहितीच नाही. म्हणजे ज्यावेळेला साइन अपोजिट बनतात, मग ते एकतर असे असू देत, नाहीतर असं असू दे. तर हे पण साइन अपोजिटच बनलेत. टोक एकामेकासमोर असतील किंवा एकामेकाच्या विरुद्ध असतील. तर अपोजिट असेल तर रिलेशन डाउटफुल बनतंय. साइन कधी पण एकाच वे पाहिजेत. इकडं किंवा इकडे. तरच त्याची उत्तरं सांगता येतात. तर मी सांगितलेल्यानुसार आतापर्यंत मी तुम्हाला हे स्मार्टली सांगतो काय काय आहे आणि डायरेक्टली आपण क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. बघा. आता पुढे जाऊया आपण. जसे की समजा सपोज म्हणतो मी आतापर्यंत जे काही सांगितलं मी त्याला एक स्मार्ट पद्धतीने लिहून देतो. तर मला सांगा ग्रेटर ग्रेटर मध्ये उत्तर काय येतं? ग्रेटर येतं. बरोबर आहे? स्मॉलर स्मॉलर मध्ये उत्तर काय यायला पाहिजे? स्मॉलर यायला पाहिजे. ग्रेटर इक्वल मध्ये उत्तर काय येणार सांगा? ग्रेटर इक्वल येणार. बरोबर आहे? स्मॉलर इक्वल मध्ये काय यायला पाहिजे सांगा? स्मॉलर इक्वल. ग्रेटर इक्वल आणि इक्वल मध्ये काय यायला पाहिजे सांगा? इक्वल कॅन्सल होतं. इक्वल म्हणजे दोघं सेम असतात. तर जे साइन तुमच्याकडे राहील ते तुमचं उत्तर असेल. म्हणजे ग्रेटर ऑर इक्वल असेल. बरोबर आहे? त्याच्यानंतर समजा स्मॉलर आणि इक्वल आलं तर याचं उत्तर आहे स्मॉलर कॅन्सल होईल, स्मॉलर येणार. ग्रेटर आणि इक्वल आलं तर याचं उत्तर असणार ग्रेटर कॅन्सल होईल, इक्वल असणार. बरोबर आहे? त्याच्यानंतर स्मॉलर आणि ग्रेटर आलं तर साइन अपोजिट झाले. अपोजिट झाले म्हणजे उत्तर सांगता येत नाही, क्लिअर सांगता येत नाही. रिलेशन डाउटफुल बनतं. डी म्हणजे डाउटफुल म्हणतो मी. आणि तर 3 रिलेशन मग एक्झिस्ट करतील. ग्रेटर, स्मॉलर आणि काय सांगा? इक्वल. किंवा असं असेल तर ग्रेटर आणि स्मॉलर. तर अगेन रिलेशन काय बनणार तुमचं सांगा? डाउटफुल बनणार.
लक्षात आलंय? तर डाऊटफुल म्हणजे किती रिलेशन एक्झिस्ट करतात? 3 रिलेशन एक्झिस्ट करतात. तर हे जर तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात आलं असेल तर ह्याच्यावरतीच हा टॉपिक आहे. तर ह्याच्यावरतीच 5 मार्क्स पडतात. तर त्यासाठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि कन्सेप्ट मी जवळ क्लिअर करायचा इथं पूर्ण प्रयत्न केलाय. आपण डायरेक्टली त्याचे क्वेश्चन्स बघू शकतो. काही सॅम्पल. ठीक आहे. पण त्याच्यात मी आणखी थोडंसं बोलेन. आपण स्मार्ट पद्धतीने कसं करणार आहोत त्याला? कारण पेन लागत नाही असं मी सुरुवातीला म्हटलं. ओके, बघा. जसं की हे बघा असे सायन्स आहेत अशा पद्धतीनं. ओके. तर इथं ए बसलाय समजा, उदाहरणासाठी म्हणतो, आणि इथं मी बी बसलाय समजा. इथं कोणतरी मध्ये आहे, सी, डी कोणतरी आहेत असं. ह्याच्यामध्ये देणे घेणं नाही. मला सांगा ए पासून मी बी पर्यंत जाऊ शकतो का? जाऊ शकतोय. कारण हे सगळे साइन एकाच वेळेने आहेत. जसं की समजा हे डबल साइन मध्ये काय ते कंपेअर केलं की डबलच येते. पण डबल सोबत तुम्ही सिंगल कंपेअर केला की सिंगल येते बघा. करेक्ट आहे. परत सिंगल आणि डबल कंपेअर केला तर सिंगलच येणार. म्हणजे डबल 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 सगळीकडे असेल तर डबलच पाहिजे. डबल सोबत एक जरी मध्ये सिंगल आला तर उत्तर सिंगलच येते. करेक्ट. सिंगल सिंगल असेल तर सिंगलच येणार. डबल सिंगल असेल तर सिंगलच येणार. डबल डबल असेल तर डबलच येणार. ओके. तर मला इथं काय सांगायचंय बघा. तर ह्या केसमध्ये तुम्ही ओके, जसं की मी रफ करतो. आता ए पासून मला जर पुढे जायचं असेल, असे कितीही साइन असू देत. ओके, काही फरक पडत नाही. ओके, इथं बी आहे समजा. तर इथे ए पासून पुढे जाते वेळी इथून डोअर ओपन आहे. म्हणजे हा पण दरवाजा ओपन आहे, हा पण दरवाजा ओपन आहे, ओपन आहे, ओपन आहे, ओपन आहे, ओपन आहे. इथपर्यंत मी पोहोचू शकतो. समजा इथपर्यंत जाऊन इथं जर असा दरवाजा आला असता काहीतरी, लाईक हे डोअर आहे समजा, तर इथून मला पुढे जाता येत नाही कारण डोअर एक क्लोज आहे, क्लोज आहे, राईट. तर पुढे मला जाता येणार नाही. म्हणजे इथपर्यंत जाऊन पुढे जायचं म्हटलं तर रिलेशन डाऊटफुल बनतंय. म्हणजे साइन मध्ये अपोजिट झालं तर रिलेशन काय बनणार? डाऊटफुल बनणार. आता समजा हे असं आहे, अशी साइन आहेत. ओके, तर मला सांगा इथं ए आहे आणि इथं बी आहे. तर बी कडून इकडे जाते दरवाजा बंद आहे, इकडून ओपन आहे, इकडून बी कडून ओपन आहे. म्हणजे इथून तुम्हाला यायला पाहिजे, तर इकडून पोहोचायचं आहे. म्हणजे मला शॉर्ट मध्ये तर काय म्हणायचं, दरवाजा जिकडून ओपन दिसतो तुम्हाला तिकडूनच आपण एंट्री मारतो. करेक्ट आहे. तर ही कन्सेप्ट लक्षात आली तर तुम्हाला उत्तर इझिली देता येते. तर पेन न घेता याचे आन्सर सांगू शकता. जिथून दरवाजा ओपन आहे तिकडून जायचं आहे असं म्हटलेलं आहे मी. ओके, तर बघा डायरेक्ट आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया. मग मी 5 ते 6 क्वेश्चन तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवतो ह्या कन्सेप्टवरती. तर क्वेश्चन्स बघूया मग. तर हे जर लक्षात आलं असेल, नाव क्वेश्चन्स. ओके, बघा असे क्वेश्चन्स तुम्हाला इथं दिलेत मी. आता ह्या क्वेश्चन्स मध्ये 5 पर्याय पहिल्यांदा मी दाखवले तिथे. हे बघा 5 पर्याय आहेत. if only conclusion first follow, if only conclusion second follow, either conclusion first or second follow, neither conclusion first nor second follow, आणि पाचवं म्हटलेलं both conclusion first and second follow. असे 5 ऑप्शन दिलेत आणि याच्यावरती मग तुम्ही ठरवायचं की कुठला पर्याय लागवेल इथे. ठीक आहे. आता मग सॉल्व्ह करायचं. चला पहिला क्वेश्चन इथे मी सॉल्व्ह करतोय बघा. बघा, तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो कसा दिलाय बघा आता मला. तर फर्स्ट क्वेश्चन इथं मला सांगा, एक स्टेटमेंट आहे आणि याच्या खाली 2 कन्क्लुजन आहे. ह्या 2 कन्क्लुजन मध्ये पहिलं कन्क्लुजन मला दाखवायचं y स्मॉलर टू m हे बरोबर आहे का? तर y च्या घरातून मला m कडे नाही जायचं आहे. m पासून मला जायचं आहे y कडे. तर m पासून दरवाजा ओपन आहे. तर m कडून चला मग. तर m कडून जायचं असेल तर मला सांगा कुठेपर्यंत मला जायचं आहे? y पर्यंत. तर m पासून y कडे दरवाजा ओपनच नाही. y च्या घरातनं m च्या घरात जाता येईल. पण m पासून मागे येता येईल का सांगा? कारण m पासून जर मागे यायचं असतं तरी असे दरवाजे ओपन पाहिजे होते. पण m च्या इकडे आधी असं दरवाजा क्लोज आहे. तर y कडे जाण्याची पॉसिबिलिटीजच नाही. तर रॉंग आहे, हे पॉसिबलच नाही. ओके, म्हणजे तुम्ही असं समजा y हा मोठा किंवा बरोबरीचा असं त्यांनी क्लिअरली स्टेटमेंट मध्ये सांगितले आणि कन्क्लुजन मध्ये म्हणतात ते y लहान आहे म्हणतात. तर मला सांगा हे बरोबर आहे का? नाही, डेफिनेटली रॉंग आहे. तर y ते मोठा किंवा बरोबरीचा आहे म्हणतात तर y लहान होऊ शकत नाही. हे समजून घेण्यासाठी झालं. पण मी म्हणतो मला एवढं करायची गरजच नाही. मला m च्या घरातनं y च्या घरात जाता येईल का? नाही जाता येणार. त्यामुळे हे बनणार नाही असं आपण म्हणू शकता. ओके, पुढे बघा. पुढे सेकंड कन्क्लुजन काय दिले तिथं? ओ च्या घरातून, हे बघा ओ च्या घरातून आपण चालू आहे, दरवाजा इकडून ओपन आहे. ओ च्या घरातून एस च्या घरात. तर ओ च्या घरातून पण मागे एस कडे येताच येत नाही कारण पहिलाच दरवाजा त्याच्यासाठी बंद आहे. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. तर पहिला क्वेश्चनची दोन्ही पण कन्क्लुजन चुकीचे आहेत. म्हणजे इथं नायदर फर्स्ट नॉर सेकंड पर्याय नंबर 4 लागू झाला पाहिजे. ओके, दोन्ही पण चुकीचे आहेत. लक्षात आलंय? तर आता आपण पुढे जाऊया मग क्वेश्चन नंबर 2 वरती. ओके, बघा क्वेश्चन 2 इथं काय सांगतोय बघा. क्वेश्चन 2 मध्ये मला पोहोचायचं आहे यू च्या घरातून, कारण इकडून दरवाजा ओपन आहे बघा. यू च्या घरातनं व्ही च्या घरात, यू च्या घरातनं व्ही च्या घरात. चला जाता येतं, हे दोघं सेमच आहेत, हे कॅन्सल करा. तर यू च्या घरातनं व्ही च्या घरात जाता येते. इक्वल इक्वल कॅन्सल होत आहे. तर इकडे जाता येईल बघा सिंगल साइन. तर उत्तर तुमचं एक सिंगल साइन राहते तर सिंगल साइनच पाहिजे. तर बरोबर आहे. आणि सेकंड मध्ये एफ च्या घरातून मागून इकडूनच पॉसिबल आहे बघा, कारण इकडून दरवाजा ओपन आहे. तर एफ पासून जायचं आहे. तर एफ पासून झेड कडे सांगा जाता येईल का? नाही जाता ना, कारण एफ साठी पहिलंच घर काय सांगा? बंद आहे. तर बंद आहे म्हणजे हे शक्य
नाही, दुसरं चुकीचं आहे तुमचं. तर पर्याय माझा कसं असला पाहिजे, ओनली फर्स्ट फॉलो. हे बघा, हा पर्याय पाहिजे, ओनली कन्क्लुजन फर्स्ट फॉलो. तर अशा पद्धतीने आपण याची उत्तरं देऊ शकतो. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3 कसं आहे तेव्हा. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 मध्ये काय म्हणतात बघा. याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करावी क्वेश्चन्स नक्कीच. तर क्वेश्चन 3 मध्ये कोणापासून कोणाकडे सांगा, यसच्या घरातनं पोहोचायचं आपल्याला. कोणाच्या घरात, जेच्या घरात. तर यसला पकडा मग. तर यस पासून जे पर्यंत जाण्यासाठी हे बघा, यसच्या घरातनं मी एच्या घरात जाऊ शकतोय. एच्या घरातून मी एनच्या घरात पण जाऊ शकतोय. एच्या घरातनं दरवाजा ओपन आहे एनच्या घरात आणि मला जायचं जे पर्यंत. तर एन आणि जे दोघं सेम आहेत. म्हणजे सिम्पली मी एन ला जे पण म्हणू शकतो, जे ला एन पण म्हणू शकतो. तुम्हाला सांगायचं सिंगल साइन आहे इथे डबल साइन आहे. इक्वलला इग्नोर करा, इक्वल दोघं सेमच असतात. तर सिंगल साइन डबल साइन मध्ये उत्तर काय येतं, सिंगल साइन येतं. त्यांनी सिंगल साइन सांगितले तर बरोबर आहे. बरोबर आहे ना. आणि नेक्स्ट मध्ये बघा, तर पहिलं तर नक्कीच बरोबर आहे असं म्हणतो मी. सेकंड मध्ये बघूया मग. सेकंड मध्ये यूच्या घरातनं चाललोय बघा आपण. यूच्या घरातनं एनच्या घरात. तर यू पासून जायचं आपल्याला. तर यू पासून एन कडे जाता येते का बघा. तर यू पासून जे कडे जाता येते आणि जे आणि एन सेम आहेत. मग नक्कीच सिंगल साइन पाहिजे, इक्वल कॅन्सल झालं की. तर सिंगल साइन आहे इथे. बरोबर आहे. तर दोन्ही पण बरोबर आहेत. तर पर्याय कसा पाहिजे, बोथ फॉलो. दोन्ही कन्क्लुजन इथे बरोबर आहे. तर हा असा प्रकार आहे इथे. ओके, बघा किती स्मार्टली आपण ह्याला सॉल्व्ह करू शकतो. पण तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे व्यवस्थित. देन पुढे जाऊया अजून. आता क्वेश्चन नंबर मी 4, 5 आणि ते 6 घेतो. चला इथे क्वेश्चन नंबर 4 चेक करा. क्वेश्चन 4 काय सांगताय बघा. याला मी झूम करतो वाटलंस. क्वेश्चन 4 मध्ये काय म्हटलंय बघा. ए आणि एम इक्वल आहेत का सांगा म्हणतात. तर ए पासून एम पर्यंत मला जायचं असेल तर ए आणि एम इक्वल होणारच नाही. कारण ए इथं बसला, एम इकडे कुठेतरी बसलाय. तर डायरेक्टली त्यांच्यामध्ये इक्वल नावाची शक्यता बनणारच नाही. कारण साइन ग्रेटर स्मॉलर असं काही नाही काय झालंय. तरी पण चेक करूया चला. ए पासून मला एम कडे कसं जाता येईल. ए पासून मी यू कडे जाऊ शकतो. यू पासून मागे जाताच येत नाही, कारण यू पासून घर बंद आहे इकडे. टी पासून तुम्ही यू कडे जाऊ शकताय, पण यू पासून जाऊ शकतो का सांगा, नाही. कारण मी ज्याच्या घरात आलोय त्याच्या घरात न जाणार. तर ए पासून मी यू कडे जाऊ शकत असेल तर यूच्या घरात पॉसिबल नाही, म्हणजे पुढे जाणं शक्यच नाही. आणि ए पासून इकडे तर दरवाजा बंदच आहे, जिकडे तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे हे रिलेशन प्रूव्ह होत नाही. ओके राईट. डाउटफुल बनू शकते, पण याच्या पुढला आणखी 2 स्टेटमेंट पाहिजेत, ग्रेटर स्मॉलर वगैरे. आता बघा, जीच्या घरात मग यू कडे जाता येते का सांगा. जीच्या घरात यूच्या घरात हे जाता येईल का, चेक करूया चला. तर जीच्या घरातून यूच्या घरात जाण्यासाठी तर जीला पकडा. हे बघा, जीच्या घरातून मी एच्या घरात जाऊ शकतोय. ए पासून मागे येत नाही, पण जी पासून मी जाऊ शकतोय. तर जीच्या घरातून मी एच्या घरात जाऊ शकतो आणि एच्या घरातून मी यूच्या घरात जाऊ शकतोय. तर मला सांगा बघा, डबल साइन आणि सिंगल साइन मध्ये उत्तर काय पाहिजे. डबल साइन सिंगल साइन मध्ये उत्तर पाहिजे तुमचं सिंगल साइन. तर सिंगल साइन त्यांनी दिलेत, बरोबर आहे. तर नक्कीच बरोबर आहे. तर इथे पर्याय कसा असला पाहिजे, ओनली सेकंड फॉलो. फक्त तुमचं इथं दुसरं बरोबर आहे, लक्षात आलंय. तर अशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो. राईट, पुढे जाऊया. नाव पुढे क्वेश्चन 5 बघा. येते क्वेश्चन 5 काय सांगतो. क्वेश्चन 5 मध्ये आपण इथे चेक करणार आहोत त्याचे उत्तर कसं पाहिजे. तर डीच्या घरात नाही एनच्या घरात, बरोबर आहे. कारण आपण कुणापासून चालू, डी पासून. कारण इकडून दरवाजा ओपन आहे. तर डी पासून एन कडे जाता येते का बघा. तर डी पासून एन कडे जाता येते, हितच आहेत, बरोबर आहे. तर एन इज स्मॉलर ऑर इक्वल टू डी असेल तर डी काय पाहिजे सांगा, ग्रेटर ऑर इक्वल टू काय पाहिजे, एन. आणि ह्याला जर का तुम्ही फोडला तर डी मोठा पण असू शकतो आणि मी काय म्हणू शकतो, डी इक्वल पण असू शकतो. दोन्हीपैकी कुठला तर एक पाहिजे, ह्याला आयदर म्हणतात. मग त्यानुसार ते काय म्हणतात, डी ग्रेटर असण्याची शक्यता आहे आणि डी इक्वल असण्याची शक्यता आहे. दोन्ही असू शकत नाही, दोन्हीपैकी कुठला तर एक असू शकतो. तर याला काय म्हटलं पाहिजे, आयदर फर्स्ट ऑर सेकंड म्हटलं पाहिजे. लक्षात आलं, पहिला असेल किंवा दुसरा असेल. आणि आता शेवटचा क्वेश्चन बघा चला मग त्याच्यावरती, नंबर 6 बघा. यमच्या घरातून मला एनच्या घरातून मला यमच्या घरात जायचं आहे, कारण दरवाजा इकडून ओपन आहे. तर एनच्या घरातून यमच्या घरात का जाणार तुम्ही सांगा. एन आणि आर दोघं सेम आहेत. तर आरच्या घरातनं मी जाऊ शकत नाही, बरोबर आहे. तर एनच्या घरातून मी यमच्या घरात आलो तर यमच्या घरातनं मी जाऊ शकत नाही पुढे, कारण यम साठी दरवाजा बंद आहे. तर यम पासून इकडे असा दरवाजा पाहिजे होता, कारण मी यम पर्यंत आलोय म्हणजे यम पासून मला पुढे जावं लागेल. तर शक्य नाहीये. ठीक आहे, म्हणजे पहिलं तर तुमचं काय आहे, रॉंग आहे. आणि सेकंड, टी आणि एम तर इक्वल होणारच ना, तर ते लांब लांब बसले, ते डाऊटफुल बनू शकते. एकच बरोबर आहे असं मी सांगू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ हे पण चुकीचं आहे. तर याचं उत्तर असलं पाहिजे नायदर फर्स्ट नॉट सेकंड. म्हटलं असं आपण परत एकदा व्हेरीफाय करूया, जर तुम्ही कन्फ्युज असाल तर. बघा, मला जायचं होतं एनच्या घरातून कुणाच्या घरात, एमच्या घरात. तर एन ला पकडा. तर एन पासून मला मी जाऊ, सॉरी आपण एनच्या घरातनं चालू ना, हा राईट. तर एनच्या घरातनं मी एच्या घरात जाऊ शकतो. मी एम ला चेक कन्सिडर केलं. तर एनच्या घरातून मी एच्या घरात जाऊ शकतो. एच्या घरातून मी एमच्या घरात जाऊ शकतो. सॉरी, मागाशी मिस्टेक झाली बोलते वेळी. तर आपल्याला एन पासून जायचं, एम पासून नाही. तर एन पासून आपण एम कडे जाऊ शकतो का, जाऊ शकतो. एन पासून मी ए पर्यंत जाऊ शकतोय
आणि ए पासून मी एम कडे जाऊ शकतोय ना. तर मला सांगा सिंगल साइन डबल साइन मध्ये उत्तर काय पाहिजे? सिंगल डबल मध्ये सिंगल यायला पाहिजे. तर सिंगल आहे का? आहे. हे बरोबर आहे मग. नक्कीच बरोबर आहे. ओके. आणि पुढे टी आणि एम तर इक्वल होणारच नाहीत, कारण हे लांब-लांब बसलेत. त्याच्यामध्ये क्लिअरली इक्वल साइन पॉसिबल नाहीये. कारण साइन उलटे-सुलटे झालेत. राइट? तुम्ही चेक करू शकता. आपल्याला चेक करा टी पासून एम पर्यंत गेला तर टी पासून आर पर्यंत जाऊ शकता आणि आर पासून एम पर्यंत जाऊ शकता. आता इक्वल कॅन्सल केला तर स्मॉलर असणार. म्हणजे एम लहान असणार कोणापेक्षा सांगा टी पर्यंत. तर एम लहान आहे. इक्वल नावाची शक्यता आहे का इथं? नाही. म्हणजे हे तुमचं रॉंग म्हणताय. तर उत्तर काय असलं पाहिजे? ओन्ली फर्स्ट फॉलो. फक्त पहिलं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण याची उत्तरं काढू शकतो. हे काही छोटे-छोटे असे व्हिडिओज आहेत ज्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करतील. ओके. तर अशी सीरीज तुम्ही नक्कीच बघावी. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे फॉरवर्ड करा. तर नक्कीच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपले हे रेग्युलर जे असे व्हिडिओज आहेत हे पडत राहतील. तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. ओके. तर लवकरच आपण एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबूयाच. ओके. थँक यू.